हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. कसे आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. तर आज आम्ही निघालो आहे रिक्षामध्ये गावाकडे. इथून गाव 25 किलोमीटर असं आहे आणि मागे बॅग वगैरे आम्ही तिघंच निघालो आहे. यांना काही सुट्टी नव्हती त्यामुळे आम्हीच निघालो होतो. सुवासिनींचा कार्यक्रम होता गावाकडे, तो करायचा होता त्यामुळे आम्ही निघालो आहे. तर आता आम्ही सोलापूर सिटीमध्ये राहतो. तिथले एकदम नवसाला पावणारे आजोबा गणपतीचं मी तुम्हाला दर्शन घडवते. जर आम्ही निघालो आहे आता आणि व्हिडिओ कंटिन्यू करा. गावाकडे कार्यक्रम आहे आणि हे उद्या संध्याकाळी येणारच आहेत तिकडे. मग त्याच्यानंतर आम्ही सुवासिनींचा कार्यक्रम वगैरे झाल्यानंतर परत रिटर्न येणार आहोत. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. इथे आम्ही घरी पोचलो होतो आणि मानवीला मी घेतलं होतं. मानवीला खायला बिस्किट वगैरे ती खात होती आणि ती काही बसत नव्हती कारण आम्ही खूप दिवसांनी गेल्यामुळे ती ओळखच मोडली होती. आणि हृदयची वगैरे इथे बघा, इथे गाणे वगैरे लावून यांची मस्ती चाललेली होती. होम थिएटर. तिला आवाज एकदम तिने मोठा केला, वाढवल्यामुळे ती घाबरली होती खूप. इथे सगळं ही घाबरून रडतच बाहेर गेली. आणि इथे आता मी आमच्या गावाकडच्या घराचं छोटंसं तुम्हाला होम टूर देत आहे. तर हे आमचं किचन आहे आणि देवघर वगैरे बघा. आणि आमच्या इथे पाण्याचं खूप खराब आहे पाणी, त्यामुळे ना तांब्याची पितळेची भांडी अशी लोखंडासारखीच होतात. त्याला कितीही घासलं तरी ते तसंच आहे. आणि हे बाहेरून असं किचन आमचं असं दिसतं. इकडे टॉयलेट बाथरूम आणि वरती जाण्यासाठी हा जिना आहे. वरती पण एक रूम आहे पण मी काय वरती गेले नाही. आणि इथे ह्या मुली परीच्या मैत्रिणी खेळायला आल्या होत्या आणि ही पहिली बेडरूम. तर इथे रेणुका आणि माझी बारकी जाऊ आणि मानवी ती झोपती रडत होती त्यामुळे. आणि हा आमचा हॉल आहे आणि माझा सोफा वगैरे आम्ही वरतीच ठेवून टाकला आहे कारण एवढं खेळायला वगैरे. हा माझा लग्नातला सोफा आहे आणि हा तिचा आहे लग्नातला सोफा. तर परी हृदयची मस्ती चाललेलीच होती आणि आई दळण वगैरे आणून ठेवलं होतं त्यांनी. आणि ही माझी जुनी बेडरूम आहे. पहिलं स्टार्टिंगला माझं लग्न झाल्यानंतर 3च रूम होत्या, त्याच्यानंतर आम्ही ती पहिलीवाली रूम वगैरे बांधलेली होती. आणि इथे आता आम्ही नसल्यामुळे ना इथे सगळा पसाराच आहे कारण बेड वगैरे आहे पण गव्हाचे पोते वगैरे हे गावाकडचं सगळं पावसात वरती तरी ठेवू शकत नाही त्यामुळे इथे आहे. हा माझा लग्नातला बेड आहे. कपाटाची ही एक बाजू, हा पूर्ण हा बेड आणि हा फॅन पण माझ्या लग्नातलाच आहे. इथे आता मुलांनी खेळून सगळा पसारा केला होता. आणि इथं परीच्या मैत्रिणी वगैरे आल्यात बघा. आणि ही जी बेडरूम आहे ती आम्ही तिथे असेपर्यंत आम्ही यूज करत होतो. आणि माझ्या जावेची बेडरूम वरती होती पण आम्ही खाली आल्यानंतर मग त्यांनी ही रूम, आम्ही इकडे सोलापूरला आल्यानंतर मग ती वरती रूममध्ये पत्रे आहेत त्यामुळे मग बाळ असल्यामुळे त्यांनी खाली शिफ्ट केलं आहे. आणि आम्हीही तिथे नाही आहेत त्यामुळं काही गरजच लागत नाही. आणि हा आमचा फॅमिली फोटो, हा परीच्या दुसऱ्या बड्डेला आम्ही काढलेला होता. आणि ह्या दोघांच्या लग्नात तिला तिच्या मैत्रिणींनी वगैरे गिफ्ट केलेला आहे. आणि ही आमची देवी महाकाई देवीची मूर्ती आहे. आणि हे माझे सासऱ्यांचा फोटो आहे, मी दाखवते तुम्हाला. आणि इथं हृदय रडत होता त्यामुळे मानवी त्याचे डोळे पुसत होती. कसं आहे बघा, मानवी खरंच खूपच हुशार आहे कशी. पण ही यावेळेस आमच्याजवळ जास्त आलीच नाही. हृदयचं इथं काय चाललं होतं ना काहीच कळालं नाही मला. खूपच रडत होता तो आणि मानवी रडत त्याला डोळे पुसत होती त्याची. हे छोटंसं होम टूर आमचं गावाकडचं घर कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि सकाळी आमची स्वयंपाकाची तयारी चालू होती. तर ह्याचं खूपच राडा असतो स्वयंपाकाचा. तर 1.5 किलो डाळ आम्ही घातलेली होती, 1 किलोचं खीर वगैरे. आणि इथं स्वयंपाक आम्ही गॅस खालीच घेतला होता त्यामुळे. आणि भजीचं वगैरे तिने कांदा वगैरे कापून दिला होता मला आणि मी पीठ वगैरे हे भिजवलेलं होतं. आणि डाळीला चटका वगैरे आमचं भरपूर चाललं होतं. इथे तर मी टिकली पण लावलेली नव्हती, कुंकू आहे म्हणून बरं आहे म्हटलं. आणि सकाळी उठल्यापासून आमचं काम चालूच होतं त्याच्यामुळे व्हिडिओ कसा वाटतोय नाही हे तुम्ही मला नक्की सांगा. इथे परत आम्ही खीर वगैरे चुलीवर करत होतो त्यामुळे बघत होतो की शिजलंय कसं काय चाललंय. आणि वारं इतकं होतं की काय सांगायलाच नको. मुद्दामून असं परत आम्ही ते डाळीला जो चटका देतो आपण तो बाहेरच चुलीवरच आईंना म्हणलं करा, तोपर्यंत आमचं तिथं बाकीचं काम उरकल. मग आईंचं पण इथं चाललं होतं.
आम्ही मग हे बाहेरचं आवरून पोळ्या वगैरे लाटायला बसलो, कारण आमच्या इथे जे काही पोळ्या वगैरे आम्ही बनवतो त्या 5-5 पोळ्यांचा जो शिदा असतो तो प्रत्येक सुवासिक बाई जी असते ना तिला द्यायचा, असं आमच्या इथे पद्धतच आहे. आणि इथे मी व्हिडिओ परीला करायला लावला होता, तर यांचा बघा मानवीने पण मोबाईल घेतला, परीने, हृदयने आणि ह्यांच्या दोघात तिघात भांडणं चाललेली होती. आणि इथे सगळं झाल्यानंतर आम्ही दोघींनी साड्या वगैरे घालून आवरलं आणि इथे आमचं चाललं होतं हे सगळं जे काही आम्ही बनवलेलं असतं, खीर, आमटी, भात वगैरे, ते सगळं त्या 5-5 पोळ्यांच्या नैवेद्य जो असतो तो ते जे त्या सुवासिन बायांना वगैरे द्यायचं असतं ते त्यांना देण्यासाठी इथे तयारी ही अगोदरच करून ठेवावी लागते. इथे माझं चाललं होतं सगळं, मी वरतून काढून दिलं आणि मी पण साडी वगैरे घालून तयार झाले. मग ती सगळं तिला भरायला वगैरे सांगितलं मी. आणि इथे बघा हे 5 पोळ्या आणि केळीचा मान आहे आणि हे 5 दिवे वगैरे, ज्यांना चिंचणी माया हे देवी वगैरे आहेत ना त्यांना यातली माहिती असेल तर आम्ही असं करतो आणि तुम्ही कसं करता हेही मला कमेंटमध्ये सांगा. इथे बघा खीर, दूध गरम करायला ठेवलं होतं, भात असं भरपूरच करावं लागतं कारण ह्याला देण्यासाठीच आम्हाला 9 जणांना द्यावे लागतात. हे बघा असं काहीसं ते 45 ते 50 पोळ्या वगैरे ह्या बाहेर ज्या सुवासिन बायका आहेत त्यांना देण्यासाठी असतात आणि हे परत त्यांना देऊन मग ताट वाढावं लागतं. त्यामुळे मग इथे मी डाळ भात वगैरे हे सगळं करून घेतलं आणि इथे मानवीचं रडणं चालू होतं आणि बाकीच्या बायका वगैरे हे सगळं आल्या होत्या, येऊन बसले होते सुवासिन बायका वगैरे तिथं. मग त्यामुळे आमचं ह्यावेळेस खूपच असं म्हणजे स्वयंपाक व्हायला आणि सगळे बरोबर टायमिंगमध्ये यायला असं सगळं मॅच झालं. देवपूजा वगैरे सकाळी आईने उरकलेली होती. ही जे जास्वंदीच्या फुलाचं झाड आहे ते आमच्या घराच्या बाहेरच आहे, तर इथे आता तयारी वगैरे चालू झाली होती आमची. आरती वगैरे करून मग आम्ही करायला घेणार. आता इथे आरती वगैरे तुम्ही ऐका. इथे आता सगळी तयारी झाली होती आणि आरती वगैरे करून मग आम्हाला बाकीचं उरकावं लागतं. मग या किचन जे आहे ते आमचं खूपच लहान आहे आणि त्यामुळे ना खूपच जरा थोडीशी अडचण होते आणि तिथे सगळ्या सुवासिनी वगैरे उभा राहून सगळी ही पूजा वगैरे उरकावी लागते. आणि इथं हृदयला वगैरे भंडारा लावून आम्ही म्हणत होतो की त्याला जरा पाय वगैरे पड आणि शांत होऊ देत, तो खूपच असा कडकडी वगैरे आहे, त्याच्यामुळे आमचं इथं चाललं होतं हसणं वगैरे. आणि इथून मग आमचं पूजा वगैरे चालली होती. आरती ही आम्ही चालू केली. इथे थोडंसं व्यवस्थित शूट झालं नाही कारण आम्ही कॅमेरा ठेवून दिला होता आणि त्यामुळे मला ती परत नंतरून आम्ही तिथून काढला आणि त्यामुळे आरती वगैरे चालली होती. हृदय बघा इथं कसा बघतोय. चंदनगिरीला दुर्गंधू बाळाचा संभाळ केल्या, जय देव जय देव जय काशीलिंगा. चंदनगिरी सोडून मदनगिरीला गेला, गुरुजवणी सीताचा हब घाटला, गुरुमंत्र घेऊन गुरुपुत्र झाला, जय देव जय काशीलिंगा. गिरी डोंगराला तप मांडला, जय देव जय काशीलिंगा. नारळ कापूर आहे पंचपाळ आहे का त्यात खाली ठेवती तिथं फक्त नाही खड्यावर. हां राहू वारं आहे पण ही लावतीस का कापूर बिचारा हे काकूला ते टाक बघू पीठ जरा लाव गाडी पीठ थोडं कापूर थोडं त्याला हळद कुंकू लावली. एक घास सगळं लाव त्याला.
आता आहे देवाऱ्यावर टूर देवाऱ्यावर ही पूजा 5 कवडी जे आपण जाऊन पूजा करतो तुळशीजवळ 5 कडे घेऊन ही पूजा करावी लागते. ते झाल्यानंतर मग आम्ही हे सगळं आवरायला घेतलं आणि इथे परी शूट करत होती. आणि हे जे 5 पोळ्यांचं ताट असतं हे पहिला देतात आणि नंतरून मग जे काही आपलं पुरणपोळीचा दुसरा स्वयंपाक असतो ते तो वाढला जातो. ते आम्ही मग नंतरून हे केलं. आणि इथे बघा मानवी बसली होती, मानवीचं चालू झालं होतं खायही. तोपर्यंत अजून एक सुवासिन आणि एक गण यायचे राहिले होते. तोवर आम्ही वाढून घेतलं कारण त्यांनाही जे ढोल वाजवत आहेत ते दादा त्यांना जायचं होतं. त्यांना दुसरीकडेही भंडारा आलेला होता त्यामुळे त्यांना तिकडेही जायचं होतं. मग त्यांना आता लास्ट महिन्याचा शेवट राहिलेला आहे. या महिन्यातच सुवासनी वगैरे घालतात. तर त्यांचंही आता शेवटचे दिवस असल्यामुळे त्यांना त्यांच्या मुलाला सुट्टी नसल्यामुळे त्यांना जावं लागलं होतं. तर इथे आमची गडबड चालू होती वाढायचं, भंडारा लाव, हे लाव ते लाव, सगळं आवर आमची. आणि तसल्यात दोघी तिघी असल्यामुळे आमचं जरी खूपच लवकर झालं होतं. ती कुराडवा आली मग की कसलं किती हो घ्या पोलिसाची चावी जरा हलवा, चावी बिवी हे करा. शंभो
मला 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 ए मला तिला कसं कसला हसाले छान मला 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 इथं 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 या या इथं 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 एकच आले रे त्याला उभी हे करायला केस मागे घ्या की तुम्ही तिथे हा आता लावा आता परी नीट बोल की परी नीट बोलते ना नीट बोलायला येण्याचं तू व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि इथे मानवीची मस्ती काय चालूच होती तर आता शंभो करत होती ही. आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि ही इथं माझ्या पाया पडत होती. हिला काय सगळ्यांना शंभो कर हे कर. आणि इतकी छान हसते ना ती. कशी हसते ती तुम्ही मला व्हिडिओमध्ये नक्की सांगा. इथं बघा सगळ्यांना शंभो कर म्हटली होती. भंडारा लावून फिरत म्हणजे हळदीचा डबा घेऊन ती फिरत होती. लहान मुलांचं कसं असतं ना किती छान खेळतात. काकाकडे ती जात नव्हती म्हणून काका तिला मोबाईल हे ते ती ह्यावेळेस काय माहिती ती अजिबात त्यांच्याकडे गेली नाही. तर चला धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. एक लाईक नक्की करा.